आजच्या धावपळीच्या युगात आपण सगळे एकच वाक्य खूप वेळा बोलतो, वेळच नाही मिळत. पण खरं पाहिलं तर प्रत्येक माणसाला दिवसाचे 24 तास समानच मिळतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की काही लोक याच 24 तासात यशस्वी कसे होतात आणि काही लोक कायम अपयशी का ठरतात? याचं उत्तर म्हणजे टाइम मॅनेजमेंट, म्हणजेच वेळेचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन. वेळेचं महत्त्व ज्याला कळलं तो आयुष्यात कधीच मागे राहत नाही आणि ज्याने वेळ वाया घातली त्याला वेळ कधीच दुसरी संधी देत नाही. वेळ म्हणजे पैसा, वेळ म्हणजे संधी आणि वेळ म्हणजे आयुष्य. एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी परीक्षा आधी संपूर्ण वर्ष अभ्यास टाळत राहिला आणि शेवटच्या आठवड्यात सगळं करायचा प्रयत्न केला तर त्याला ताण, भीती आणि अपयश याचा सामना करावा लागतो. आणि उलट जो विद्यार्थी रोज थोडा थोडा अभ्यास करतो तोच परीक्षेत आत्मविश्वासाने बसतो. यावरून आपल्याला कळतं की यश आणि अपयश यामधला खरा फरक हा वेळेचा योग्य वापर असतो. टाइम मॅनेजमेंट म्हणजे फक्त वेळापत्रक बनवणं नाही, तर वेळेला प्राधान्य देणं, महत्त्वाचं आणि कमी महत्त्वाचं यात फरक करणं, योग्य वेळी योग्य काम करणं हे होय. उदाहरणार्थ, परीक्षा जवळ आली असताना मोबाईलवरती तासनतास रील पाहणं हे चुकीचं टाइम मॅनेजमेंट आहे. पण अभ्यास करून थोडा ठराविक वेळ मनोरंजनासाठी वापरणं हे योग्य टाइम मॅनेजमेंट आहे. म्हणजेच वेळेवरती नियंत्रण आपण ठेवलं पाहिजे. वेळेने आपल्यावरती नियंत्रण ठेवू नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांची सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे वेळ कसा जातोय तेच कळत नाही. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मोबाईल, सोशल मीडिया, गेम्स, वेब सिरीज यात वेळ कसा निघून जातो हे लक्षातही येत नाही. उदाहरणार्थ, 5 मिनिटं इंस्टाग्राम पाहतो असं म्हणत आपण अर्धा तास, कधी कधी तर 1 तास कसा घालवतो तेच कळत नाही. हा वेळ जर आपण अभ्यास, वाचन, व्यायाम किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वापरला तर आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. म्हणूनच वेळेची चोरी करणाऱ्या सवयी ओळखून त्या कमी करणं फार गरजेचं आहे. कुठल्या सवयी आपला वेळ खातात, कुठल्या सवयींमुळे आपण वेळेचं भान विसरतो हे जर आपल्या लक्षात आलं तर नक्कीच आपण त्यावर काम करून वेळेची बचत करू शकतो आणि योग्य कामासाठी तो वेळ खर्ची करू शकतो. वेळेचं योग्य नियोजन करण्यासाठी ध्येय निश्चित असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला आयुष्यात काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट जर नसेल तर वेळ वाया जाणारच. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याचं डॉक्टर बनायचं ध्येय असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं इंजिनियर बनायचं ध्येय असेल तर त्यानुसार त्याने अभ्यास, वेळापत्रक आणि मेहनत ठरवली पाहिजे. ज्याचं ध्येय स्पष्ट असतं त्याला वेळ कसा वापरायचा आहे हे सांगावं लागत नाही, कारण ध्येयच त्याला योग्य दिशेने चालायला शिकवत असतं. म्हणून ध्येय निश्चित असणं अतिशय गरजेचं आहे. ध्येय निश्चित नसलेला व्यक्ती अतिशय जीवनामध्ये भरकटलेला असतो.
टाइम मॅनेजमेंटमधील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राधान्यक्रम ठरवणं. सगळ्यात महत्त्वाच्या कामाची यादी करणं आणि त्याला प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. सगळ्या कामाचं महत्त्व सारखं नसतं. काही काम अत्यंत महत्त्वाची असतात तर काही कामं पुढे ढकलता येतात. उदाहरणार्थ, उद्या परीक्षा आहे आणि आज मित्राचा वाढदिवस आहे. अशा वेळी अभ्यासाला प्राधान्य देणं हे योग्य टाइम मॅनेजमेंट आहे. वाढदिवस पुढच्या वेळी साजरा करता येतो, पण परीक्षा पुढे ढकलता येत नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेणं हीच वेळेची खरी कसोटी असते. वेळेचं व्यवस्थापन करताना वेळापत्रक बनवणं फार उपयोगी ठरतं. पण फक्त वेळापत्रक बनवून उपयोगाचं नाही, त्याचं पालन करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की रोज संध्याकाळी 6 ते 8 अभ्यास करायचा, पण तो रोजच म्हणतो की आज नाही, उद्या करतो, आणि उद्या त्याचा कधी येतच नाही. उद्या हा नेहमी उद्याच असतो असं म्हणत जो अभ्यास टाळतो, तेव्हा वेळापत्रकाचा काहीही उपयोग ठरत नाही. वेळापत्रक हे निरुपयोगी ठरतं. या उलट जो विद्यार्थी वेळापत्रक पाळतो तो शिस्तबद्ध बनतो, आणि शिस्त हीच यशाची पहिली पायरी आहे. वेळेचा योग्य वापर करण्यासाठी काम पुढे ढकलण्याची सवय हे टाळणं फार गरजेचं आहे. उद्या करतो, नंतर बघू, आज मूड नाही, ही वाक्य आपल्या अपयशाची सुरुवात करतात. उदाहरणार्थ, गृहपाठ वेळेवर न केल्यामुळे शेवटी रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं, थकवा येतो आणि दुसऱ्या दिवशी अभ्यासात लक्ष लागत नाही. पण तेच काम जर वेळेवरती केलं असतं तर वेळही वाचतो आणि मन खूप शांत राहतं. योग्य टाइम मॅनेजमेंटमुळे फक्त यशच नाही तर मानसिक शांती देखील मिळते. जे लोक वेळेचं नियोजन करत नाही ते कायम तणावात असतात. काम बाकी आहे, वेळ नाही, कसं होणार, असे विचार त्यांच्या मनात सतत चालू असतात. पण जे वेळेचं योग्य नियोजन करतात आणि शांत, आत्मविश्वासी आणि सकारात्मक राहतात, असे लोक नेहमी प्रगती करतात. उदाहरणार्थ, परीक्षा आधी सगळा अभ्यास पूर्ण असलेला विद्यार्थी आणि अभ्यास न करता वर्षभर उद्या करेल असं म्हणत अभ्यास न केलेला विद्यार्थी, या दोघांच्या मनस्थितीत किती फरक असतो आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे ना. शेवटी असं म्हणता येईल की टाइम मॅनेजमेंट ही एक कला आहे आणि ती कला प्रत्येकाने शिकली पाहिजे. वेळेला किंमत दिली पाहिजे. वेळ आपल्याला यश देतो. जर वेळ वाया घातला तर मात्र आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करावा लागतो. आज आपण वेळेचा आदर केला तर उद्या वेळ आपला आदर करेल. म्हणूनच आजपासून ठरवा, मी वेळेचा योग्य वापर करेन, माझं ध्येय ठरवेन, मेहनत करेन आणि माझं भविष्य उज्ज्वल करेन. कारण वेळ एकदाच मिळतो, पण त्याचा योग्य वापर केला तर पूर्ण आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन हीच यशाची गुरुकिल्ली आहे.